देवतेला रसिक जनाना पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंग देवतेला रसिक जनाना रंग देवतेला रसिक जनाना पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंग देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला पहिले नमान माझे गणपती देवाना दुसरे नमान माझे रंग देवतेला दुसरे नमान रंग देवतेला दुसरे नमान माझे रंग देवतेला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंग देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला तिसरे नमान माझे सूर्यदेवाला चौथे नमान माझे चौथीच्या सणाला चौथे नमान माझे चौथीच्या सणाला चौथे नमान माझे चौथीच्या सणाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंग देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला पाचवे नमान माझे पाच पांडवाना सहावे नमान माझे विठुरायाला सहावे नमान माझे विठुरायाला सहावे नमान माझे विठुरायाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला रंग देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला सातवे नमान माझे सातियाच राहना आठवे नमान गाऊ श्रीकृष्णाला आठवे नमान गाऊ श्रीकृष्णाला आठवे नमान गाऊ श्रीकृष्णाला पहिला मान तुम्हाला तुम्हाला पहिला मान तुम्हाला देवतेला रसिक जनाला रंग देवतेला रसिक जनाला पहिला मान
गावावे नमान माझे नवकंडी मातेला, गावे नमान माझे गावीच्या देवाला, गावे नमान माझे गावीच्या देवाला, गावे नमान माझे गावीच्या देवाला. पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान तुम्हाला. रंगदेवतेला रसिक जनाला, रंगदेवतेला रसिक जनाला. पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान अकरावे नमान माझे पानबुडी मातेला, बारावे नमान वंदू तुम्हाला ठिकाणा, नमान वंदू तुम्हाला ठिकाणा, बारावे नमान वंदू तुम्हाला ठिकाणा. पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान तुम्हाला. रंगदेवतेला रसिक जनाला, रंगदेवतेला रसिक जनाला. पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान तुम्हाला. रंगदेवतेला रसिक जनाला, रंगदेवतेला रसिक जनाला. पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान तुम्हाला. रंगदेवतेला रसिक जनाला, रंगदेवतेला रसिक जनाला. पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान तुम्हाला तुम्हाला, पहिला मान पदपर्शाने पावन झालेल्या निसर्ग संपन्न कोकणात सौंदर्याची नररत्नांची खाण असलेला या रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यात निसर्ग संपन्न अशा डिंगणकरवाडीच्या आपल्या कुलदेवतेला म्हणजेच आई पांडुरी देवी चरणी ही शब्द समणे अर्पण करूया. चला तर आईला ही शब्द समणे अर्पण करूया. सर्वार्थ साधिके
रसिक हो, आई पाणबुडी मातेची ही शब्द समरांची वंजळ आपण अर्पण केली आहे. चला तर आता नमन गाऊया, आराधना करूया 64 कलांचा ज्ञाता, सकल जणांचा भाग्य विधाता, शुभकर्ता उपहर्ता त्या विघ्नहर्ताला
चला तर नमन करूया अधिपूज्य अधिपती या गणांचा गणपती त्या गणरायाला. मनोभावी गणाला
या वृंदावनात आता मनाची घाई थांबते आणि वृंदावनाच्या पवित्र भूमीत राधाकृष्णाचं नातं उलगडतं. ही कथा फक्त प्रेमाची नाही, ही कथा भक्तीची आहे. कृष्ण देव आहे, पण राधेच्या डोळ्यात तो स्वतः बनून राहतो. राधा साधी गोपी आहे, पण तिच्या मनात देवासाठी अखंड ओढ आहे. कृष्णाच्या बासरीचे बोल सूर नाहीत, प्रेमळ हाक आहे. राधेच्या मनाला लागलेली भक्तीची ती साध आहे. डोळे मिटले, मन हरकलं, शब्द हरवून गेले. देव आणि भक्तीच्या मध्ये फक्त आणि फक्त प्रेमच उरलं. राधा कृष्णाला पाहते, देव म्हणून नाही तर सर्वस्व म्हणून मानते. आणि कृष्ण राधेला पाहतो, भक्त म्हणून नाही तर आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून पाहतो. म्हणूनच म्हणतात, जी राधा, जिथं राधा तिथं कृष्ण, आणि जिथं कृष्ण तिथं भक्ती. या प्रेमात हाव नाही, या नात्यात स्वार्थ नाही, फक्त समर्पण आहे. आणि देवाच्या चरणी स्वतःला विसरण्यासाठी जी ताकद लागते ती आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम. रसिक हो, आता उलगडून पाहूया कृष्णाचं हे प्रेमाचं, राधेसोबतचं हे जीवनचक्र. अरे, कान्हा इथे कसा असेल? मला वाटतं मीच त्याच्या मागे बावरी झाली आहे.
लाईव्ह बासरी वादन करतोय तुम्हा सर्वांचा लाडका कलाकार वक्र निंगणकर तुमच्यासाठी खास लाईव्ह बासरी वादन. कृष्णा, प्रेम इतकं कठीण का असतं? कधी कधी मन थकून जातं. राधे, अगं प्रेम हे सोपं नसतं आणि म्हणूनच ते दिव्य असतं. जे प्रेम अडथळे ओलांडतं ते खऱ्या आत्म्याचं प्रतिबिंब असतं राधे. मग मी किती पात्र आहे तुझ्या प्रेमासाठी? राधे, अगं पात्रता ही मोजली जात नाही, ती ती केवळ जाणवते आणि तुझे प्रेमच तुझी पात्रता आहे. मग हे अंतर आणि ही वेदना? अंतर हे फक्त देहात असतं राधे, आत्म्यात नाही. आपण हे दोन शरीर पण आत्मा ते एकच आहोत. मग आपलं प्रेम कायम टिकून राहील ना? प्रेम हे कधीच संपत नसतं राधे. ते रूप बदलतं पण अस्तित्व नाही. नाही काना नाही, तू माझी खोटी समजूत काढू नकोस. अरे तू तर माझ्या मनात आणि माझ्या नजरेत कायम बसलेला आहेस. आसमानसोबत वाहून जाऊ नये म्हणून मी रडतही नाही. अगदी रडण्याची सुद्धा भीती वाटते. सत्य स्वीकार कर राधे. सत्य नकारून तू पुढे जाऊ नकोस. अगं माझा जन्म हा मुलात प्रेम आणि सत्याची शिकवण करून देण्यासाठीच झाला आहे. हो राधे, माझा जन्म हा मुलात प्रेम आणि सत्याची शिकवण करून देण्यासाठीच झाला आहे. नाही काना, मी नाकारत नाही. हे सत्य आहे आणि हे सत्य तूच आहेस. कान्हा, तुझ्या बासुडीचे सूर माझ्या कानी आले की माझे मी राहतच नाही आणि आपसुकच पावले तुझ्याकडे वळतात. राधिके, अगं राधिके, राधिके, काय झालं? असं एकांतात कोणाशी बोलते आहेस? माझ्या कानासोबत. राधिके, कान्हा तुझा कधी झाला? कान्हा तर आम्हा सर्वांचा आहे. या वृंदावनाचा, या गाई वासराचा, या गोवर्धनाचा, अखंड गोकुळाचा. नाही चंद्रिके, कान्हा फक्त माझाच आहे आणि माझाच राहणार. अगं राधा, चंद्रा खरंच बोलते. कान्हा आम्हा सर्वांचा आहे. बघू बघू. राधिके, हे बघ, तुझा कान्हा आता माझ्यापाशी आला. आत्ता तो माझा झाला. माझा कान्हा मी कोणाला देणार नाही. सखींनो, नका ग माझी अशी मस्करी करू. सखींनो, चला ग, यमुनेच्या तीरावर आपला कान्हा आपली वाट बघतोय, त्यालाच विचारू. हो हो, चला चला. राधिके, तू थांब इथेच, आम्ही जातो. हां, चला चला. अगं कुठे चाललात तुम्ही? थांबा थांबा. दगड नाही काढायचा, दगड नाही काढायचा. मोगऱ्याचा सुवास आणि या गुलाब पाकळ्या. नको रे काना, नको. सख्या जळतील माझ्या. बासरीचे सूर, मनमोहक गालीच्या, प्रियेचे स्वागत करायची पद्धत एकदम निराळी. घनश्याम, मनमोहन, मुरलीधर
सुंदर, एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मी आधीच बोलले आहे रे तुझ्यावर. तुझं लाजणं मुरडणं झालं असेल तर जा जाऊन भेट, नाहीतर आम्ही तुझ्या कानाला चोरून घेऊन जाऊ. काय गा? काना, काय सांगू तुला, माझं मन आता कशातच रमत नाहीये. ते सतत तुझ्या मागे धावत असतं. तुझे बासुरीचे सूर माझ्या कानी आले की माझे मी राहतच नाही. तुझे मनमोहक रूप माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये. कान्हा, माझ्या या सख्या ना खूप नटखट आहेत. सतत माझी मस्करी करत असतात. तू त्यांना का आवडत नाहीस? राधिके, भेटला का ग कान्हा तुला? हो. हा काय कान्हा? काय ग, बघ एकदा खात्री करून घे तुझ्या कानाची. अगं हो, हा काय कान्हा? सखींनो, का ग माझी अशी मस्करी करता? अगं राधिके, आम्ही कोण आहोत? मागील जन्माचे पुण्य आता फळाला आले आहे, म्हणून आम्हाला कान्हाची साथ लागते, त्याचा सहवास लाभतोय. आम्ही कान्हाची करतो ती भक्ती आहे. भक्त आणि देव यामधील भक्तिरूपी प्रेम आहे कान्हा. अगं राधिके, कान्हा फक्त तुझाच आहे ग, आणि त्याचं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. आता तू आमची सखी, मग आम्ही तुलाच त्रास देणार ना? हो ग राधिके. बरं, मला पुन्हा असा त्रास देऊ नका हा. चालेल. चला. कान्हा, ही मंजूळ बासरी का बंद केलीस? अगं राधे, तू आलीस म्हणून ही बासरी बंद केली. या बासरीच्या सुरांनी तुला भेटीचा निरोप दिला. पण कान्हा, तू तर बासरी वाजवताना अगदी तल्लीन होऊन जातोस. अखंड ब्रह्मांड तुझ्या बासरीच्या सुरात मंत्रमुग्ध होतं. मग तुला कसं कळलं मी तुझ्यापाशी आले ते? अगं राधे, तू आलीस हे तुझ्या ह्या बांगड्याने सांगितलं. राधे, तू आलीस हे तुझ्या या पायातल्या पैंजणाने सांगितले. राधे, तू आलीस हे तुझ्या या केसात मारलेल्या गजरेच्या सुगंधाने सांगितले. तू आलीस हे तुझ्या हृदयाच्या स्पंदनाने सांगितले, ज्याची तार ही माझ्या हृदयाशी जोडली आहे. कान्हा, तुझे बोल पण किती संमोहित करतात रे. हो कान्हा, तुझ्या बासरीचे सूर ऐकताच आम्ही साऱ्या गोपिका देहभान विसरून जातो. हो कान्हा, तू तर अखंड वृंदावनात, हवेत, उन्हात, गारव्यात साचला आहेस. कान्हा, तुझ्या बासरीच्या सुरांची तार आमच्या हृदयाची धडधड वाढवते. खरं आहे कान्हा, तुझे बासरीचे सूर थांबू नये असंच वाटतं. तुझ्या बासरीच्या सुरांमुळे अखंड वृंदावन डोळायला लागतं. कशाचं काहीच भान राहत नाही. हो कान्हा, तुझे बासरीचे सूर कानी पडले की आमची पावले जिथल्या तिथेच थांबतात. असं वाटतं की हे सूर सतत कानी पडले पाहिजे. बस करा हा, बस. सखींनो, बस झाला बासरी पुराण. कान्हाचं दर्शन झालं ना, अद्भुत मनशांती मिळाली. मग आता आपल्याला बाजाराला जायचंय ना? चला.
तुझ्या या रासलीला काय संपणारच नाहीत ना रे. दादा तू केव्हा आलास? अरे इथे तेव्हाच आलेलो जेव्हा तू त्या गोपिकांच्या गरड्यात बसला होतास. अरे त्यांचं ते बासुरी पुराण वाह वाह. अरे किती गोळ्यात आहेत या गोपिका. बासुरीच्या सुरात गुंतून ठेवतोस आणि त्यांचा दही दूध सोडतोस. अरे हा सारा गोकुळ तुला चोर म्हणून बघतात रे काना. दादा जर हे अखंड गोकुळ आणि वृंदावन मला चोर म्हणून बघत असलं तरी ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात जितकं यशोदामाई आणि नंदबाबा करतात. पण काना पुढील होणारा हा वियोग त्याला सहन होईल का रे. तू तिला आताच का नाही सांगत की हे मिलन शक्य नाही. नक्कीच सांगेन दादा, पण ती योग्य वेळ आल्यावर. काना ती योग्य वेळ आता जवळच चालली आहे. मथुरा नरेश कौश मगध नरेश जरासंध हे आता अश्वमेध यज्ञ करून एक होत आहे. आणि जरासंधाचा सामना आपण दोघंही नाही करू शकत हे तुला माहिती आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे दादा. आपल्याला एक कर्तव्य पार पाडवायच लागते. पण अजूनही ती वेळ आली नाही. मनावर नियंत्रण ठेवून भावना ताब्यात ठेवणे महत्त्वाचे. पण म्हणजे मी काही समजलं नाही का ना. दादा अरे तू नको एवढा विचार करूस. मामाश्री कंस हे सध्या मगध देशात आहेत आणि इथे मधुरेचा राजसिंहासन खाली आहे. आपण एक काम करू. आपण मथुरा शांत करू. पण हे कसे काय.
मथुरेला जाणारं गोकुलातलं दही दूध दोनाचा व्यापारच बंद करू. मथुरा ही आपोआप अशांत होईल. तू काय बोलतोस काना, मला काहीच कळालं नाही. अरे कळलंच दादा तुला. मला सांग, आपल्या सवंगडी कुठे गेले? हे बरं, ते तर असतील वृंदावनात खेळत. चल मग आपण तर तिकडेच जाऊ. तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुला तिथेच मिळतील. चल दादा. चल. घटवदर्शक हो, प्रेक्षकांकडून आलेला आम्हाला पारदर्शक आमचे मार्गदर्शक श्री या कपिला या. ही काय गेली तरी कुठं? आता वरच्या अंगाला चरत होती. या कुठं आहेस का कपिला? आता कुठं कुठं आणि कसं शोधू हिला? आता मला वाटतं माझ्याकडनं काही भेटायची नाही. माझ्या जोडीचा पेंद्या बाकड्याला आवाज देऊन बघतो. पेंद्या, अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या. हा वासाडा काय करतो? अरे पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय झाला काय तुला? अरे हेल्पटच कुठं इकडे ये. तुला काय करायचं? मी हेल्पट काय पण केलं, तुला काय करायचं आहे? अरे लवकर ये बाबा. कशाला येऊ हे सांग मला आधी. अरे माझी गाय हरवले म्हणून तिला शोधायचं आहे. झाला आला माझ्यावर. येता वासाड पडली तुझ्यावरती पण ती. आम्ही किसनाच सवंगडी, आम्हाला कुणाची हाय भीती. आम्ही किसनाच सवंगडी, आम्हाला कुणाची हाय भीती. इथलं गर्भ आमच्या हाती, नियमी हाव गोकुळचं महारती. इथलं गर्भर आमच्या हाती, नियमी हाव गोकुळचं महारती. सवंगडी आम्हाला कुणाची हाय काय भीती. आम्ही किसनाचं सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. इथलं कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचं महारती. इथलं कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचं महारती. कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारती. इथला कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारती. काही सोडीला कुंजवनी, खेळ मांडीला वृंदावनी. खेळ मांडीला वृंदावनी, खेळ मांडीला वृंदावनी. आता वाजरिया गवळणी, मौका दुनिया ठिकाणी. मौका दुनिया ठिकाणी, मौका दुनिया ठिकाणी. काही सोडीला कुंजवनी, खेळ मांडीला वृंदावनी. आता वाजरिया गवळणी, मौका दुनिया ठिकाणी. या समालाची केले माती आणि बाई लावले साडी साथी. या समालाची केले माती आणि बाई लावले साडी साथी. इथला कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचं महारती. इथला कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचं महारती. कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारती. इथला कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारती. आम्ही किसनाचं सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. आम्ही किसनाचं सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. इथला कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारती. इथला कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारती. कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं
आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारथी इथला कारभार आमच्या हातीने आम्ही हाव गोकुळचं महारथी मागे काय केलं काय काय नाही केलं आम्ही अरे घाटाचा घाव ना केला वसाड्यानं भावना केलं कुठं ते खायला बघते कुठं आहे ना तुमचा काय करू मी काय अरे गाय वगैरे उतरले तिकडे उचलली काय आणि तू आम्हाला लागलो कसं बोललीस रे आणि मी हू करताय हू मला काय बोलतो उलटा हा हू नको तर पुपू करू काय मला होलवले नाही ते काय आणि आमच्या होय 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 आम्ही सांगताय त्याला काहीतरी अरे वसाड्यानो ऐकाल मी काय बोलतोय अरे आपली गाई वासरी उतरली बघा तिकडे जाऊन आम्ही बघितला उतरली अरे काय माहिती हा बोलू काय अरे पेंदा तो ठीक आहे हा कोण आहे अरे हा माझा काला काय अरे हा माझा वाकड्या सवंगडी आहे वाकड्या सवंगडी अरे पण हा एवढा काला हसू नको रडू काय ह्याच्याकडे बघ ना काला ना गोरा अरे त्याचं काय माहितीये काय त्याचा आयसी बाजू होतं थंडीचा दिवस पण हा एवढा कसा काला अरे का सांगता थंडी दिवस होतो ना तर रात्री त्याची समोर झाली हो ना असा झाला काला काय समजू अरे अरे आपली गाय हरवले हसू दे रे हसू दे काय लाज यायचं शरीर नाही मला लाज नाही लज्जा नाही शरम नाही अरे बघितलं वय 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 अरे बघितलं पेंड्या काय म्हणून ह्याला कुठे न्यायला म्हणत नाही काय ते काय चार चौकात न्याला तर वसाडा लाच काढेल काय ते काय लाज शरम नाही काय नाही काय बोलला अरे वाकड्या चार चौकात न्याला तर लोक बोलली पाहिजे अरे पोरं चांगली हाय पोरं चिकनी हाय पोरं गोंडस हाय अरे पण तुला कुठे न्याला असेल ये पेंद्या हा बघ काय बोलला काय बोलला त्याला समजव काय समजवू तो घाणून चाकारी अरे होय त्यासाठी ठेवलाय ना तुला चाक काढायला तू समजव अरे होय हे सुदाम्या मी ह्यासाठी ठेवला हा माझा बरोबर उठवतो काय उठवतो अरे मला झोपेतून बरोबर उठवतो नाही मग इकडे नाही तिकडे बरोबर उठवतो मग समजव होय काय समजवला माझा बाबूचा अरे कसा असला तरी माझा तो सोन्याचा तुकडा आहे नाराज माणूस तरी झाला माझा तो वाकडी आहे काय बोलतो हाय तर आहे. अरे पेंड्या तुम्हाला मी कशाला बोलवला माझी गाय हरवली म्हणून बोलवला आणि तुमचा काय चाललाय जाऊ दे तुझी काय कुठं आहे अरे काय कसं हा बघ हा आत्ता आहे आता मला अरे ती काली मोरी गाय काली मोरी तीच ना ती काली मोरी तिच्या कपाला काला टिक्का अरे होय होय दिसली का तुला अरे मला आता काय जीव द्यायला तो उडत जीव द्यायला तो नाही माहिती अरे पेंड्या याला कुठून आणलास जाऊ दे फॅटला तर आणला उचलून जिथून आणलास तिथून झोपून येतो आपण असू दे काय झालं तर माझा काली येतात अरे पण जाऊ दे तू आम्हाला बोलवली काना बोलव म्हणून काय बोलवलीस आम्हाला तू अरे होय पेंड्या आता काना येतच असेल आपल्यासोबत खेळायला हेच असं काय कुठं आहे मग दिसत तर नाही ना
तेव्हा तुम्ही आलात आम्ही धन्य झालो बघा. होय 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 होय. आता काय बरोबर गेलं. सुदामा, एक नवीन कामगिरी आणली आम्ही. कामगिरी झाला, काम झाला आपला. कामगिरी आली, कामगिरी. अरे 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 अरे, 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 ऐका तरी, काय बोलताय? कामगिरी बोलला. अरे धीर धरा. आधी जोखीम काय ते विचारणार नाहीत का तुम्ही? तेव्हा ती पण ऐक. आम्ही तुमचे सवंगडी, मग आम्हाला कसली भीती? होय. तुम्ही जे सांगाल तेच आमच्यासाठी आदेशीर्ष. मग गड्यांनो, जोखीम पण तेवढीच मोठी आहे. आपण जे आता करणार आहोत त्याने खुद्द मथुरा नरेश क्रोधित होणार आहे. मग काय करायचं काय आहे. तुम्ही फक्त आणि फक्त गोकुलातून मथुरेला जाणाऱ्या दही दुधाचा व्यापार थांबवायचा. एवढंच ना. आता हा आमचा काय कार्य पण करू शकतो. चला रे. टाका मगा. नाही 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 नाही. आता मावशीला बघा. जागा बघा. आता मावशीला बघा. हा ना, कामगिरी फत्ते करू. ठीक आहे, येत. खरी हा व्यापार थांबवण्यात आपण यशस्वी झालो. खरी मथुरेत सुराज्य निर्माण करायला आपल्याला जावंच लागेल ना. हो दादा, आपल्याला जावंच लागेल. पण अजून ती वेळ आली नाही. माझे जन्मदाता माता पिता आजही तिकडे कारागृहीत बंदी आहे. महाराज उग्रसेन यांना काय कोठडी दिली आहे. या सर्वांना या मुक्तातून बंद करायचं आहे दादा. या बंधनातून मुक्त करायचं आहे. हा ना, पण आपण आताच मथुरेत जाऊन त्यांना मुक्त नाही करू शकत का? दादा, मनावर नियंत्रण ठेवून भावनांना ताब्यात ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे. वेल ही सर्वशक्तिमान आहे. काल कोणाला कधी आणि कसा रंग दाखवेल हे सांगता येत नाही. हो का? तू म्हणतोस हे बरोबर बोलतो आणि तुझ्या दुसऱ्या चुकणार नाही ह्याची मला खात्री आहे. दादा, कंसाच्या पापाचा घडा हा आता भरला आहे. कर्माने आणि धर्माने आलेलं मरण हे आत्म्याला मुक्ती बहाल करते. या कंसाचा नाश हा अटल आहे. हो, या कंसाचा नाश हा अटलच आहे. धन्यवाद रसिको. रसिकांकडून म्हणायला आम्हाला पारदर्शक श्री संदेश वागे, गाव पाली.
काय ग सयांनो, आपण बाजाराला चाललो खऱ्या, पण बाजाराला जायचं कसं? जायचं कसं म्हणजे? अगं जायचं कसं म्हणजे बाजाराला जाताना त्या कानाच्या चांदण्या चौकडी येतील आपली वाट अडवायला. त्यांची नजर चुकवून कसं जायचं? बाई बाई बाई, केवढा मोठा प्रश्न. बाजारात जाईपर्यंत सुटणार नाही. अगं राधिके, इकडे ये बघू. अगं ते हिराची मावशी आहे ना,
आपण तिला बोलावू आणि तिच्यासोबत जाऊ बाजाराला. काय ग हिरा, ह्या दोघी काय पुटपुट करतायत काय माहिती. आता ही सुंदर राधिकेच्या डोक्यात काय भरते. एकतर या दोघी पण अर्धावट. काय ग राधिके, झालं का तुम्हा दोघींचं? अगं चंद्रिके, ही सुंदरा बोलतेय आपण हिराच्या मावशीला घेऊन जाऊ बाजाराला. काय त्या सोबत मी येणार नाही. का ग, असं काय झालं? अगं ती थेरडी बाजारात जाताना नुसती वच्चा 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 भांडत असते माझी. अगं राधिके, पण मावशीशिवाय आपला बाजार होणार नाही. आणि आता मावशी आली की ह्या दोघी एकमेकींना सोडणार नाही. अगं हिरा, तू जरा शांत बसतेस का? बघ बाई, मी शांत बसते. जर त्या थेरडीने जास्त वटवट केला ना, तिचे 2 दात आहेत ना अशीच तोडीन मी. अगं पण का ग, ती मावशी आहे ना तुझी. काय सांगू ग, ती ना खूप भांडते माझ्याशी. मी तिला बोलते जर शांत राहा, तरी माझ्या अंगावरती भांडायला येते नुसती. तुम्ही गप्प बसा ग. सुंदरे, मी काय म्हणते, तू आवाज देतेस का मावशीला? मी हाक मारू म्हणतेस? माझ्या हाकेला ती हो तरी देईल का? तिच्या कानांना मोठा द्यावा लागतो. काय? अगं मोठा आवाज ग. बरं बरं, दाखव मग बघू तुझा. काय दाखवू बोलतेस? अगं चावट पोरी, दाखव बघू तुझा आवाज. बघू कुठपर्यंत जातो ते. अगे चंद्रिका, हा एक नमुना आहे तो बाद झाला. दुसरा कशाला बोलवते? भांडी आपटून घ्यायला? तू जरा गप्प बस ग. बरं बरं, मी मारते मावशीला हा. मावशी, अगे मावशी. खूपच मोठा आहे ग तुझा. अगं काय? अगं चावट पोरी, तुझा आवाज खूपच मोठा आहे. नुसते चावट विचार भरले तिच्या डोक्यात. अगं ये हिरा, तू इकडे ये. आपण मावशीला आवाज देऊया. बर हो चला. मावशी, अगे मावशी. मावशी, अगे मावशी. थेरडे, अगे थेरडे. थेरडे, अगे थेरडे. अगं राधिके, हिचं काय ग? अगं ही बघ ना, आपण इकडे मावशीला आवाज देतोय आणि ही भया बाई काय करते. अगं अगं तारा, आपण आवाज ह्या बाजूला देतोय आणि तू तिकडे कोणाला देतेस? ग म्हातारीला. ते सगळं जाऊ दे ग. हा. आपण मावशीला आवाज देऊया. रविराज डोक्यावर आले. आता आपण घेतलेला माल विकणार कधी? गवळ्याची पोर बाजाराला गेली आणि माल व विकताच घरी आली. असं आतापर्यंत झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण आता मावशीला आवाज देऊया. हो ना राधिके? हो हो. मावशी, अगे मावशी. हाय मी हाय हाय. मावशी, अगे मावशी. कोण ग कोण? अगं गवळ्याच्या पोरी दोन, तू ये का कधी? अगं म्हातारे, ये ग लवकर, बाजारात जायला उशीर होतोय. ए चिंचल्या, थांब, आला. मला थेरडी बोलतेस काय? टाक तुला. अजून तरणी मी हाय. अग बाय 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 बाय. अजून तरणी मी हाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. हे
काय सांगू बाई माझे पडले गदात वाकली ती कंबर आणि गेला वात वाकली ती कंबर आणि गेला वात वाकली ती कंबर आणि गेला वात कानाचे पडदे गेले काल गेले आत हाता पायानी माझ्या सोडली असात हाता पायानी माझ्या सोडली हाता पायानी माझ्या सोडली डोळ्यांनी दिसत नाय बाय 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 डोळ्यांनी दिसत नाय मावशीला या म्हातारी बोलायचं 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 नाय वय माझे झाले आली वयाची साठी पिकले ग केस आली हातात काठी पिकले ग केस आली हातात काठी पिकले ग केस आली हातात काठी सुचलाय गुडघा त्याची सरकले वाटी दुखण्याची साडेसाती लागले पाठी दुखण्याची साडेसाती लागले दुखण्याची साडेसाती लागले पाठी जोर तसं संपलेला नाय अग बाय 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 जोर तसं संपलेला नाय मावशीला या म्हातारी बोलायचं 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 नाय अजून तरणी मी हाय अग बाय 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 अजून तरणी मी हाय मावशीला या म्हातारी बोलायचं नाय 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 बाजारा जायाचा हाय बाजाराला येताव काय घटका भवानी हाय अगं बाय 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 घटका भवानी हाय या थेरडीला म्हातारी म्हणायचं नाय 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 ओय सुचल्या मला थेट बोलतोस हो मला हो या फक्त तुला बघितलंच राधिके ही थेरडी अशी ठुमकत ठुमकत आले आणि बाजारात जाताना बघ कशी होईल ती आणि आता घाट चढताना बघ कशी हातात घेईल ती काय काय ग काय मी आलो अगं आता ठुमक्यात आलीये घाट चढताना तिच्या हातात काठी लागेल ना अगं काठी कशाला आपण तिच्या हातात बांबू देऊ अगं मावशी दमलीच काय दमली असशील ना उधळून नाही, नाही. उधळून. नाजूक नार आणि खाई चापकाचे मार तू अगं हे सटवे तू आवाज देस मला तू आवाज देस मला मी कशाला आवाज देऊ तुला आजकालच्या पुरीला संस्कार म्हणजे काही कळतच नाही कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं कधी बाई आहेस का माणूस आहेस हे आधी ठरवून घे मी बाई माणूस पण थांब तू इथं कशी ही इथं कशी तू इथे कशी? तू इथं कशी
हे हिरा हा? घे हिला. अगं चंद्रिके, बघितलंस का थेरडीची करामत? ती बोलली होती ती थेरडी आली ना मोठा देव, आता दिला ना. हा, हा, हा. बुडाला जलतोय आणि डोंगर विजवायला बनतोय. ए मला आवरा ग, इथे काय खरं आता, मला आवरा. ए, तू गप्पा बसा. काय काय तू गप्प बस. तू गप्पा बस. राधिका हिला समजून नाही अशी वाटायचं भांडत असते माझी. तू भांडतेस माझे बिटुकली. मी ना भांडत तुझ्याशी. ए थेरडे, तुला बोलायचं ना. तुझा पण निकाल लावता. लाव. स्वाहा. ही म्हातारी काय करते? अगं ही मूठ मारते. ही अशी काय मूठ मारते आणि हातात काय घेते? अगं सुंदरा, तू तोंड आधी बंद कर ग. अगं राधिके, तू जरा ना हिच्यापासून दूरच राहा. लांबच ठेवा. ही ना जाऊ दे, हिच्याबद्दल काय बोलायचं? लागलेली लांबच राहायचं माझ्यापासून. हो राहते लांबच. कळला ना? हो कळलं. हा. ए हिरा मावशी, दोघी जरी शांत राहा. हा हा काम नाही घाम आणि विड्या अंगाने काम मला सांगते. बघितलात ना पोरींनो, ही मावशी किती चावट आहे ते, आणि तुम्ही सगळ्याजणी मला बोलता. चावट मला नको सांगू. 12 लुगडी आणि 7 उघडी मला सांगते. बघितलात चंद्रिके, उदारीचा पोता आणि 1.25 हात रित. आता समजून अरे तुमच्या काढून पहिले अंगात काय बघा. तुमच्याकडून मावशी थांब ग, जरा श्वास तरी घे. हा मग तिला सांग कधी पण उठायचं आणि खांदवर सुटायचं. ए मावशी, जरा गप्प बस. हा तू बोलतोस म्हणून सांग. अगं आपल्याला बाजाराला जायचंय ना, उशीर होतोय. होय ना? मग बाजारात जायचंय ना? मग हा बघा, हा घेतला गाठुडा आणि चालला बाजाराला. अगं म्हशी मला कुठे नेशी? अगं म्हशी मला कुठे नेशी? तुम्हाला म्हैस बोललीस? तुम्हाला म्हैस बोललीस? म्हैस बोललीस? हा मधल्या रस्त्याला तलाव दिसतो माहिती काय? कुठं मावशी? तिथं मधल्या रस्त्याला तलाव दिसला. त्या तलावात तुला जाताना नाही टुंबून मारलं ना तर नावाचे मावशीने. मावशी अगं पोरीनो, आता मला पकडा. अगं मावशी काय चाललंय तुमचं? मला ना असं हातात घेऊन जायची सवय नाही. ए मावशी काय ग काय? काठी. अगं मावशीला कमरेचा त्रास आहे, म्हणून तिला हातात काठी लागते. बरोबर तिला काढला. हे राधिके, त्या छोटासा गाणं घे, मस्त धुरला उडत जाऊ बाजाराला. काय ग बाई मावशी, करून मागलीस पण देवपूजेला नाही लागलीस. अरे राधिके, तूच एखादं छानसं गाणं घे बघू. अगं मावशी काय तू म्हणतेस का ग एखादं गाणं? मी? नाही माझ्याला काय जमायचं. घे ना ग, अगं मावशी तू बोलतेस ना दुला पाडत जाऊ, त्या घाटात पडलीच नाही म्हणजे झालं. तुम्ही दाखवा मी बघता. काय ग मावशी, काय दाखवायचंय? काय म्हणजे? म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंदराचा शेपू, उंटाची मान आणि माझ्या नवऱ्याची आईची. माझ्या नवऱ्याच्या आईची गाणी आहेत जुनीवाली. अगं मग तसं बोल ना. मग ते सांगताय माझ्या नवऱ्याचे झाली र ती सासू, ती गाणी होती. मग एक म्हण ना अगं त्यातला. मावशी असं म्हणतेस, मग मग तुझ्या सासूचं एखादं जुनं गाणं म्हणतेस का? घेऊ? लग्नाचं आहे. चालेल ना? हो या बसा. बसली मागणं बोला. बोलता डोंगर हिरवा गार, नाही कोणाचा आधार, काओ बाबा दिली मला त्या डोंगराचे आड, काओ बाबा दिली मला त्या डोंगराचे आड, काहो बाबा दिली मला डोंगराचे आड, काहो बाबा दिली मला डोंगराचे आड. बापले की दादा नवरा तिथला ठेकेदार, म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे आड, म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे आड. काहो बाबा दिली मला डोंगराचे
मावशीसाठी खास आमचे चाहते विनायक हंबीरांकडून रिक्वेस्ट आलेली आहे की मावशीनी त्यासाठी खास उखाणा घ्यायचा आहे. तुम्ही आठवण झाली म्हणून, बाकी काय नाही. अगं तुला आठवण आली म्हणून काय झालं? माझी नवी साडी घाण केलीस तू. पूर्ण करपटवून टाकलंस. माझं दुःख तुला काय करणार, जाऊ दे. घे ग बाई रात्री गाणं, मी जातो आपला. तुम्ही नाचत नाचत या. थांब जरा, हे पुसू दे मला. पूस सगळे पूस. तुला दुःख काय करणार? कुणाच्या पाठीवर कुणाचे ओझे. अगं मावशी काय काय माझ्या पाठीवर ह्या सगळीचे ओझे. सातवी बोलली ती मला. हा बरं मी घेते हा गाणं.
रसिकांकडून आम्हाला मिळालेलं पारितोषिक आहे. जी प्रकाशजी ब्रीज यांकडून 1000 रुपये आलेले आहेत. तर त्यासाठी नमन मंडळाकडून आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. त्याचपूर्वी आपल्या रसिक प्रेक्षकांना एक नम्र आव्हान आहे आणि निमंत्रण आहे. वक्रतुंड नाट्य नमन मंडळ मुंबई यांचं पुरुष पात्रमय नमन मात्रेगेट दिवा श्री या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 या मंडळाचे दिनेशजी आग्रे यांकडून आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी खास निमंत्रण आहे. तर रसिक प्रेक्षकांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी या कार्यक्रमाच्या वतीने आपण विनंती करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून जो काही मुलाचा आहेस ना जागेवर. पोरीनो सांभाळून ग गुलपाडे आले गुलपाडे. हा आम्ही आलेला गुलपाडून. भाई 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 काय बघा बघा किती सुंदर आहेत रे. पोरीनो नाव सांगा. काय नाव? आला का डांबराचा गोळा माझं नाव हिरा. मला ना तुला तुला कोणी ढाबला तुम्हाला मला माझं बोलले मी नाही ना बोला त्याला विचार भाई भाई धावतच आली भाई भाई. मांजर सारखा आडवा येतो मेला. नाव माझं सुंदरा, ही राधिका आणि ही चंद्रिका. हे भाई तू नाही तू मावशी काय बोल. होय होय सावकाश घाबरतो आई तू आला लागला. काय इकडं बघ ना तिकडं काय नाही नाही तुझं नाव काय? वा मस्त आहे. आवाजला आवाजला चालू मस्त आहे. माझ्या आवडला आवडला भाई लाला आवडला मस्त आहे. डोळे गेलेत तुझे. नाही बा काय दिसतोय तुला. मला काय माहिती आईचं काय सांगितलं नाही लाल का पिवला म्हणायचं तर जाऊ दे. साडीचा रंग सांग. तुला बोलवतोय पाठवून दे ना तिला. नवीन आहे का? बोलवते बाई तारा तुला बोलवते जा. मला ती पण गेला बोलती. बाय तुला नाव काय? माझं नाव तारा. तारा बाबा तारा दिसायला लागली मस्त मस्त आवाजला आवाजला चालू मस्त आहे. हिरवा 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 वा 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 मला आवडला. भाई एक विचारू का तुला? हा विचार. विचारू? अरे विचार माझी नवीन तिच्या घरात दिसत नाही की तुला विचारला मला विचारू पण नको. मला हाय म्हणून विचारला तुझा पण हाय असा पेन नाही येत मला सांगा रे. तिकडे तुम्ही वाट चुकलं बा की झोटिंग मी फिरवला नाही.
लवायला अरे तुझ्या एवढ्या लवकर निष्ठा सोडलीस? नाही ग मावशी. मागच्या वेळी राधेच्या बाजूला होतास, आता कृष्णाच्या? अगं नाही ग मावशी. हं? कानाने आम्हाला आदेश दिलाय काय? तुम्ही मथुरेचा बाजार करायचा नाही. हो पूर्ण यांचं काय ऐकू नका, तुम्ही चला. अगं मावशी इकडे बघ. काम करा, ह्या लोकांना घ्या आणि तिकड्या तू पण ये आणि ह्यांना सुदामा अरे सुदामा अरे 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 यांना वाटतं या गोपिकांनी चांगला चोप दिलाय. हो तर दिसतेच ते. काना बरं झालं तू आलास. तर तूच घे गवळींचा समाचार. ठीक आहे सुदामा, तू ये मग. सयानो अजून आपण इथेच? हो इथे जाऊ. हो ना, कानाची मंजूर बासरी कानावर आली की वेळच थांबते. तू पुन्हा आलास माठ चोरायला, दही दूध पळवायला? ग मावशी, तुम्हाला विचारणार नाहीस मी का आलो ते? हो काना, तुला सांगावंच लागेल. तुझे ठरवलं आहेस त्या ज्या भोल्या बाबड्या गोपिकांना सांगूनच टाक. आला आला माझ्या बुंदीचा लाडू आला. काय रे बाबा, काय सांगणार आहे मला? अगं मावशी, हे दही दूध या गोकुलातून ते अत्याचारी कंसाच्या मथुरेला जाणार नाही. तुम्ही गोपिका त्या मथुरेला जाऊ नका. त्या कंसाने तिकडे छळ कपाट करून महाराज उग्रसेन यांना बंदी बनवलं आहे. तिथला राहक हा नैतीला त्रास देतोय आणि हे सर्व काही आपण थांबवलंच पाहिजे. यासाठी सर्व पूर्ण ऐकलंत ना? आजपासून बाजार बंद. त्या कंसाला चांगली सत्तर घडवूया. हो मावशी, तू बोलतेस तसंच करू. कान्हा, तुझ्या बासरीचे सूर जसे गोड तसे तुझे शब्द पण गोड. नक्की सांग कान्हा, कोण आहेस तू? चंद्रिके, अगं ह्याच्या या बाललीला ह्या अखंड गोकुळाने पाहिल्या. या यमुनेच्या डोहातील काल्याच्या पणावर केलेले ते नृत्य तू तू विसरलीस? अगं कंसाचा पाठवलेला हा प्रत्येक राक्षस हा जन्मातून मुक्त केला. तो हा काना, हा पर्वत, हा गोवर्धन पर्वत फक्त तरंगलीवर उतरून साऱ्या गोकुळवासींचं संरक्षण केलं. तो हा काना, तुला ह्या कानाला तू समजली नाहीस कोण आहे? कान्हा, माझ्यासारख्या या भोळ्या भाबड्या गोपिकांना नेहमीच प्रश्न पडतात, पण या मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत कधीच सापडली नाही. हा ना, तुला सांगावंच लागेल. तुझा अवतार कार्य काय हे तुला सांगावंच लागेल. तू सांग, मी आपल्या सवंगड्यांसोबत तुझी वाट पाहतो. ठीक आहे, चालेल. ये दादा. गवलनीनो, तुम्हाला ऐकायचं मी कोण आहे? मग ऐका तर. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उद्धरिली कैक दैत्य सहारिली. ऐक सांगतो मी तुला नाना, अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला. ऐक सांगतो मी तुला नाना, अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही
उधळली कैक दैत्य संहारिली युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली ही पृथ्वी उधळली कैक दैत्य संहारिली मत्स्य अवतार पहिला संका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला मत्स्य अवतार पहिला संका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला तिसऱ्या अवतारी राधे वराहरूपी पृथ्वी तारी चौथा नरसिंह विराजे हिरण्याकाश फुला माई युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली बटू वामन बसवा बळी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उतरीला बटू वामन बसवा बळी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उतरीला सातव्या अवतारी राधे प्रभु राम रावण हरी आठव्या अवतारी राधे कंसवादी तुझा हरी युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली ही पृथ्वी उधळली कैक दैत्य संहारिली ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझ्या अवतार लीला युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली ही पृथ्वी उधळली कैक दैत्य संहारिली युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली सृष्टीचा उद्धार करायला भगवान नारायण अवतरले. खरंच जीवन सार्थकी लागलं. पोरीनो, आता बाजाराला नाही, आता आपल्या घरी चला आपण. तू कुठे चाललीस रात? कान्हा, मला माफ कर. मी तुला प्रेमाच्या बंधनात अडकवून पाहत होते. राधे, अगं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी नाते असे असावे जे केवळ नातं नसावं, ते नात्या पलीकडे असावं. समाजाने किंवा लोकांनी त्याला कितीही नावं ठेवली तरी प्रत्यक्षात ते निनावे असावं. तरी स्पष्ट व्याख्या नसावी, कुठलेही नियम नसावेत, कुठलेही बंधन नसावे. जबाबदारी असावं पण कुठलेही ओझं नसावं. राधे, मीपणा आणि स्वार्थ नसावा. इच्छा, आशा, अपेक्षा याचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावा. राग, रुसवा, आनंद, दुःख, समाधान यासारख्या भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही स्वार्थ नसावा. राज
कान्हा, तुझी ही शिकवण मी माझ्या मनाच्या शिदोरीत कायम ठेवेन. तुझं अवतार कार्य पार पाडत असताना आता मी कुठेच नसेल. तू आता गोकुळ सोडून मथुरेत जाशील आणि त्यानंतर तुझी द्वारका वसवशील. आणि नंतर गीता आहेच सृष्टीचा उद्धार करायला. पण कान्हा, या सगळ्यात मी कुठेच नसेन म्हणून रडू येतंय रे. नाही राधे, नाही. अगं तुझ्याशिवाय हा कान्हा अपूर्ण आहे. तू आजही आहेस आणि उद्याही असेल कायम माझ्यासोबत. प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण प्रत्येक वेळी तुझंच नाव म्हणजे राधे राधे म्हणत तुला आणि मला बसताना दिसते. माझ्या नावाआधी सदैव तुझंच नाव राधे आणि सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असं उठी राहील. सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असेच उठी राहील. कान्हा, धन्य झाले मी. फुलले तुला रे मोहना, प्रेम रंगी रंगले